23 नोव्हेंबरला पंढरपूर येथे होणाऱ्या कार्तिकी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या महापूजेसाठी आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री यांनी येऊ नये यासाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भर बैठकीत घोषणाबाजी केली। यावेळी कार्तिकी एकादशीला जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पंढरपुरातील सकल मराठा समाज आंदोलनावर ठाम आहे। त्यामुळे विठ्ठलाच्या पूजेला कोणत्याही राजकीय नेत्यांना येऊ देणार नाही, तर अशा वेळी मंदिर समितीनेही उपमुख्यमंत्र्यांसह कोणत्याही आमदार, खासदारांना निमंत्रित करू नये अशा सक्त सूचना सकल मराठा समाजाच्या वतीने समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांना देण्यात आल्या। तसेच या महापूजेला घातलेली बंदी डावलून उपमुख्यमंत्री आणि इतर राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत महापूजा करण्याचा प्रयत्न केला तर उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीत देण्यात आला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं। शिवाजी पार्कवर होणाऱ्या दीपोत्सवाची मनसैनिक आतुरतेने वाट पाहत असतात। या दीपोत्सवाचं यंदाचं 11वं वर्ष असल्यानं यावर्षीचा दीपोत्सवात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार असल्यानं यंदाचा दीपोत्सव विशेष होणार आहे। मनसेमार्फत दीपोत्सव 2023 या कार्यक्रमाचं आयोजन मुंबईतील शिवाजी पार्कात करण्यात आलंय। याचं उद्घाटन सलीम जावेद यांच्या हस्ते होणार आहे। हा कार्यक्रम 9 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6:30 वाजता शिवाजी पार्कवर पार पडणार आहे। राज्यातील जवळपास 35 लाख शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ऐन सणासुदीत राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपये पीक विमा अग्रिम वितरण करण्यासाठी मंजुरी दिली आहे। याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे 35,08,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे। या विमा रकमेसंबंधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास संबंधित विमा कंपन्यांनी सुरुवात केली असून बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। खरीप हंगामात अनेक जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। या योजनेमध्ये राज्यातील तब्बल 1,71,00,000 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे। दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीये। दिवाळीच्या आधी घराघरात साफसफाई केली जाते, मात्र एका कुटुंबावर दिवाळीपूर्वीच दुःखाचा डोंगर कोसळलाय। दिवाळीच्या निमित्ताने साफसफाई करत असताना 4 वर्षीय चिमुकलीच्या अंगावर लाकडी कपाट पडल्यानं ती गंभीर जखमी झाली होती। तिच्या आई-वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। या प्रकरणी MIDC पोलीस अधिक तपास करत आहेत। गहलोत कुटुंब मूळचे राजस्थान येथील असून कामानिमित्त ते नागपुरातील माधवनगरी येथील इससानी भागात राहतात। दिवाळीनिमित्त ते घराची साफसफाई करताना त्यांनी घरातील काही सामान अंगणात काढून ठेवलं होतं। ही साफसफाई चालू असताना त्यांची मुलगी मात्र अंगणात ठेवलेल्या सामानाजवळ खेळत होती, त्यामुळे हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचा GR घेऊन आले तर मी त्यांच्या गळ्यातच पडेन असं मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर तुम्ही त्यांना भेटणार का असा प्रश्न मनोज जरांगे यांना बुधवारी पत्रकार परिषदेत विचारण्यात आला। त्यावर मनोज जरांगे यांनी म्हटलंय की त्यांनी मला भेटायला यायचं की नाही हा त्यांचा निर्णय आहे, पण त्यांनी भेटायला येताना आरक्षण घेऊन यावं। ते मराठा आरक्षणाचा GR घेऊन आले तर मी त्यांच्या गळ्यातच पडेन असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। एका बाजूने आरक्षणासाठी पात्र नसलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देऊन OBCत समाविष्ट करून घ्यायचे आणि दुसरीकडे न्यायालयात याचिका करून सध्या OBC प्रवर्गात असलेल्या जातींना बाहेर ढकलायचे अशी दुहेरी रणनीतीचा कार्यक्रम राबवला जातोय असा आरोप राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय। डॉक्टर बाळासाहेब सराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात OBC आरक्षणाला स्थगिती देणारी याचिका केली आहे। या याचिकेवरील सुनावणीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी काही गंभीर आरोप केले। बाळासाहेब सराटे यांनी 2018 साली OBC आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका केली होती। या याचिकेत OBC आरक्षणाचे पुनर्सर्वेक्षण करण्यात यावे, तोपर्यंत OBC आरक्षणाला स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली होती। ही 2018 सालची केस आहे, ती आता पुन्हा उकरून काढण्यात आल्यानं हा घाट घातला जातोय असा आरोप राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिल्वर ओक निवासस्थानावर संध्याकाळच्या सुमारास भेट झाली। भेटीदरम्यान उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। या भेटीवर मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनेक खुलासे केलेत। ठाकरे पवार भेटीत राज्यातील अनेक राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आव्हाड यांनी दिली। तसेच या बैठकीवेळी स्वतः आव्हाड ही देखील उपस्थित होते अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे।
ठाणे कारागृहात शिक्षा भोगत असताना कैद्यांचे कौशल्य समाजापुढे यावे यासाठी कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कारागृहात निर्मिती केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री तसेच दिवाळी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या दिवाळी मेळाव्याचे तसेच प्रदर्शनाचं उद्घाटन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आणि ठाणे कारागृह अधीक्षक राणी भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। दिवाळी मेळाव्यात विक्रीसाठी कैद्यांनी तयार केलेले आकर्षक आकाश कंदील, मातीच्या आकर्षक रंगकाम केलेल्या पणत्या, सुतारकाम विभागात सागवानी लाकडाच्या तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तू, सागवानी लाकडाच्या खुर्च्या, चौरंग, देवघर अशा वस्तू ठेवण्यात आल्यात। या मेळाव्याला मोठ्या संख्येने भेट देण्याचं आवाहन कारागृह प्रशासनामार्फत करण्यात आलंय।